आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरची दृश्य बघतोय ही काळाराम मंदिरातली दृश्य आहे। अतिशय प्राचीन अशी ही मूर्ती आहे, काळ्या दगडाची काळारामाची ही मूर्ती आहे। तसं जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये रामाचं एक वेगळंच महत्त्व आहे। दोन मंदिरं नाशिकमध्ये आहेत, एक म्हणजे काळाराम मंदिर आणि गोराराम मंदिर। दोन्ही मंदिरांना जे आहे ते विशेष महत्त्व आहे आणि अगदी दोन बाजूला काळाराम आणि गोराराम अशा प्रकारची दोन मंदिरं नाशिकमध्ये आहेत। मात्र काळाराम मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर असल्याचं सांगितलं जात असतं आणि गोराराम मंदिर जे आहे ते ज्या ठिकाणी सीता गुफा आहे, ज्या ठिकाणी सीता मातेला हरिण दिसलं होतं आणि प्रभू श्रीराम त्या हरणाला घेण्यासाठी गेलेले होते, त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये गोराराम मंदिर देखील बांधण्यात आलेलं आहे। त्यामुळे प्रभू श्रीराम यांचं जे एक नातं आहे ते नाशिकसोबत अतूट आहे आणि इतिहास जर आपण बघितला तर मोठा कालावधी प्रभू श्रीराम यांनी नाशिकमध्ये व्यतीत केलेला आहे। नजर आएंगे तो मंदिर की ये तस्वीरें जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वहां पर पहुंचे और पूजा प्रार्थना वहां पर उन्होंने की। इस दौरान प्रधानमंत्री को एक भेंट भी दी गई। ये तस्वीरें उस दौरान की आपको दिखा रहे हैं। और अब से कुछ ही देर में आपको बता दें कि प्रधानमंत्री राष्ट्रीय युवा महोत्सव का उद्घाटन करते हुए नजर आएंगे। दरअसल आपको बता दें कि आज स्वामी विवेकानंद की जयंती है और 27वां राष्ट्रीय युवा महोत्सव। तर आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ज्या ठिकाणी बजरंगबलीचं मंदिर आहे काळाराम मंदिर परिसरात त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य देखील बघतोय। काळाराम मंदिरातली ही दृश्य आहे ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी पूजा केलेली आहे आणि त्यानंतर ते प्रार्थना करत असल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। खरे तर पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिकला ओळखलं जात असतं आणि नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिरं आहेत। मात्र काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे आणि ज्या ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पोहोचलेले आहेत त्यांचा रोड शो झाला, रामकुंडावरती त्यांनी जलपूजन केलं। खरं तर काशी, वाराणसी, ऋषिकेशच्या धर्तीवरती नाशिकमध्ये सुद्धा गोदा आरती व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे गंगा आरती होते त्या प्रकारे गोदा आरती व्हायला हवी अशी नाशिककरांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती आणि आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावरती पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी गोदा आरती केलेली आहे, जलपूजन केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी ही नाशिककरांची गेल्या अनेक वर्षांपूर्वीची इच्छा जी आहे ती आज कुठेतरी पूर्ण झाली असं म्हणायला हरकत राहणार नाहीये। मात्र त्यानंतर ते काळाराम मंदिरात पोहोचले, त्या ठिकाणी त्यांनी पूजा केली आणि अतिशय सुंदर असं दसरा दिवाळीला ज्या प्रकारे या ठिकाणी नाशिक नगरी सजलेली असते तशा पद्धतीने काळाराम मंदिर आज या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। तर मंदिर संस्थांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात असल्याचं देखील आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। काळाराम मंदिराचा थेट रामायणासोबत संबंध असल्याचं वारंवार म्हटलं जात होतं आणि एक वेगळं महत्त्व या मंदिराचं आहे, इतिहास वेगळा आहे, वैशिष्ट्य वेगळी आहेत आणि इथेच प्रभू श्रीराम यांनी पर्णकुटीही बांधलेली आहे